मामी पालखीतून आल्या. श्री सामंतदादांच्या मामी श्री शांताराम धोंडू सामंत यांच्या पत्नी सौ शांताबाई ह्या 1926 साली अगदी तरुणपणी वयाच्या अवघ्या 30-31 वर्षाच्या असतानाच वारल्या. त्यांचा स्वभाव पहिल्यापासून उदार आणि प्रेमळ होता, पण थोडा आत्मकेंद्रितही होता. कुटुंबातील सर्वांवर आपला वरचष्मा ठेवण्याची त्यांची प्रवृत्ती असे. आपल्या आज्ञेत सर्वांनी राहावं असं त्यांना वाटे व सर्व कुटुंबावर तशी छापही त्या ठेवून असत. कुटुंबात कपडा वगैरे कोणतीही वस्तू घेताना त्या इतरांना सर्वांना सारख्या दर्जाची घेत, पण आपल्याला मात्र इतरांहून काकणभर सरसच निवडीत. परलोकात गेल्यावर त्यांचा हा स्वभाव पाहून त्यांना देवाने एका विभागाच्या जामदारखान्याची अधिकारी नेमलं असं त्यांनी सांगितलं. त्यांना 2 मुली. त्या मुलींवर त्यांचा फार लोभ. परलोकात गेल्यावरही त्यांचा आत्मा त्या मुलींच्या कल्याणाकरता तळमळे. त्यांच्या मोठ्या मुलीला काही ग्रहदोष होता व त्यामुळे तिची मनस्थिती नीट राहत नसे. त्यामुळे स्वर्गात त्यांना काळजी उत्पन्न झाली व त्यातून रामतनूच आपल्या मुलीला बरी करतील असा विश्वास वाटल्यामुळे त्या एके दिवशी आपल्या लव्याजमासह स्वर्गातून श्री रामतनूंना भेटायला आल्या. रामतनू दुपारच्या वेळी स्वस्थ चिंतनात बसल्या होत्या. एकाएकी अंतराळातून सिद्धी आली, सिद्धी आली असा मोठ्याने उच्चारलेला जयघोष ऐकू आला. रामतनूंनी पाहिलं, मागे पुढे देवगण आणि मध्ये पालखीत बसलेली एक तेजस्वी स्त्री येत आहे. तिचा पोशाख भरजरी होता. पालखी मंदिराच्या दारात येऊन थांबली व तिथून ती स्त्री गणांचे जय जयकार घेत खाली उतरून मंदिराकडे येऊ लागली. रामतनूंनी ओळखलं, ही शांताबाई आहे. रामतनूंनी तिचं स्वागत केलं आणि बसायला आसन दिलं. बसून स्थिरसावर झाल्यावर रामतनूंनी विचारलं, आज कशी का आलीस? कुठे असतेस? हल्ली काय करतेस? तिने सांगितलं, मला इथून गेल्यावर देवांच्या जामदारखान्यात निवड करण्याचं काम मिळालं, पण मी तुझं इथले जपाचे सामर्थ्य पाहून तिथे सतत रामनामाचा जप सुरू केला. माझा 12 लाख जप पुरा झाल्यावर मला हा आजचा अधिकार मिळाला. मी आता त्या जामदारखान्याची अधिकारी आहे. तिथल्या देवगणांचे देण्याघेण्याचे सर्व अधिकार माझ्या हातात असतात. रामतनू म्हणाल्या, बरं, पण तू आज मध्येच इथे कशी काय आलीस? काय काम आहे? शांताबाई म्हणाल्या, माझ्या मोठ्या मुलीला ग्रहदशा आहे. तिची स्थिती ठीक राहत नाही. तिथे माझा आत्मा तळमळतो. तिचं पुढे कल्याण व्हायला पाहिजे. ते तूच करशील. तुझ्याशिवाय दुसरा कोणी करू शकणार नाही असा विश्वास वाटल्यावरून मी देवाची आज्ञा घेऊन आज तुला भेटायला आले. तुझ्या पुण्याईने तिचे काय दोष असतील तर ते दूर कर आणि तिला चांगला जीवनमार्ग दे. तुझ्या आशीर्वादाने सर्व होऊ शकेल. राम तुझा अंकित आहे. तिची ग्रहबाधा वगैरे सर्व तू दूर करशील. रामतनू म्हणाल्या, मला सर्व माहिती आहे. तू काही काळजी करू नकोस. तिला मी इथे बोलावून घेते आणि रामाच्या सेवेला लावते. त्याने तिचे सर्व दोष दूर होतील आणि तिला तिचा पुढचा जीवनमार्ग यशस्वी आणि फलदायी होईल. शांताबाई म्हणाल्या, मला विश्वास होता म्हणूनच मी तुझ्याकडे आले. आता माझं समाधान झालं. माझी काळजी दूर झाली. जाते मी. तुझी मुलगी म्हणूनच तू तिचा सांभाळ कर. असं म्हणून त्यांनी रामाला नमस्कार केला आणि पालखीत बसून परत आल्या मार्गाने स्वर्गाला गेल्या. आत्माराम केव्हा बोलतो? शनिवार दिनांक 15/6/1940. अंतराळातून आवाज आला, भाविके, रोज आपल्या गाभाऱ्यात घसणीचा सोनार बसलेला असतो. रामतनू म्हणाल्या, देवा, गाभारा म्हणजे काय? श्रीराम म्हणाले, आपलं ठिकाण म्हणजे रामकुंड. रामतनू म्हणाल्या, आणि घसणीचा सोनार म्हणजे काय? श्रीराम म्हणाले, रामरूप, रामधारिष्ट. त्याला घवघवीतपणा आवडतो. रोज संध्याकाळी तू रामकृष्ण हरीचा उच्चार मोठ्याने करीत जा. रामतनू म्हणाल्या, देवा, एवढी माणसं करतात. मला जप करायला, ध्यानस्थ बसायला तुम्हीच सांगितलं ना. दुभाषी आहात तुम्ही. नीट काय ते सांगा. पुन्हा पगडी का फिरवता? मी एकमार्गी मनुष्य आहे. श्रीराम म्हणाले, बाळ, तू संध्याकाळी जेव्हा धूप घालतेस तेव्हा रामकृष्ण हरी अशी गर्जना कर. मग 3 तास जप कर. पण रामकृष्ण हरी ही गर्जना लाज सोडून जोरात गा. तेव्हा राम उत्सुकपणे कुंडाजवळ वाट पाहत बसतात आपल्या जय जयकाराची. रामतनू म्हणाल्या, देवा, मी आरती मोठ्याने करीन,
पण देवा, मला राम का दिसत नाही? राम दिसले मग मजा करीन. श्रीराम म्हणाले, बाळ, मी आज रामच बोलतोय. सद्गुरू आणि मी एकच झालो आहोत. रामतनू म्हणाल्या, देवा, मला दररोज दर्शन द्या, तर भजन करीन. श्रीराम म्हणाले, भाविके, सुलभ गोष्ट तुला सांगतो. सावध राहून भाषण कर, सावध राहून चाल, सावध राहून काम कर. हाती करावे काम, परी अंतरी असावे सावधान. रामतनू म्हणाल्या, देवा, तुम्ही बळ द्या, मग सांगेन. रामतनू विवेचन करतात. आत्माराम म्हणजे ईश्वर रूप आत्मा. हा आत्मा आपली तदाकार वृत्ती ठिकाणावर असली म्हणजे बोलतो. मी तो अनुभव तुम्हाला सांगते. देव आपणच आहोत. खरा अनुभव तुम्हाला सांगते. मी स्वस्थ बसले, उत्तम जप केला, कोठे मन न जाता, तर तो आत्मा बरोबर उत्तरं देतो. मला पक्का अनुभव आहे. मी ज्या दिवशी कार्यक्रमाची हेटाळणी करते, त्या दिवशी हा आत्मा दडी मारतो. हाच देव. आपलं मन ठिकाणावर आणावं लागतं. ध्यान ठिकाणावर आणावं लागतं. सोवळं नाही हो, त्यास करावं लागत. सोवळं केलं मगच राम भेटतो असं नाही. सोवळं म्हणजे उत्तम कर्म आहे. मचव्याला सर्व साधने पाहिजेत. कर्म हे साधन आहे. हे साधन पाहिजेच. जसं वाईट कर्म केलं मग वाईट होतं, तसंच सर्व आहे. ज्याला काहीच समजत नाही, त्याला बरंही कर्म नको आणि वाईटही कर्म तो करणार नाही. ज्याला कडू आणि गोडीची काहीच चव नाही, त्याला कर्माची जरुरी नाही. जाणीव आहे तिथे सर्व पाहिजे. पण गंमत मोठी आहे. या जाणीवेने आपल्याला फायदा करून घेता येतो. आपल्याला जीवनकळा आकळायला येतात. जीवनकळा आकळल्या की आत्माही आकळला जातो. पहा, आपली संबंध वृत्ती उत्तम ठेवण्याची सवय करा. वाटेल तो संसार करा, पण मन रंगराजी ठेवा. वरवर ठेवू नका. त्या आत्म्यावर छाप बसला पाहिजे. आत्मा हाच परमेश्वर आहे. उत्तम ध्यान लावलं तरच तो उत्तरं उत्तम देतो. एक कारण आहे. नदीच्या लाटा जर चारी बाजूंनी जहाजाला त्रास देतील, तर ते जहाज कुठच्या बाजूने तड पावेल? समुद्राहूनही मनाच्या लाटा फार मोठ्या आहेत. समुद्राला एकाच बाजूने लाटा येतात, पण मनाला चारही बाजूंनी येतात. मग तो आत्मा तदाकार कसा होणार? म्हणूनच तो आत्मा ठिकाणावर असला म्हणजे मला ते रामरूप बोलतं. ठिकाणावर राहा म्हणून सांगतं. गोष्ट खरी आहे. म्हणूनच मला वाटतं, या रामाला धरीन. मला त्याचं काहीच वाटत नाही. मनोवृत्ती ठिकाणावर आणल्या पाहिजेत. वृत्ती कशा ठिकाणावर येतील ही काळजी वाटते. पूजा केली तरी देव दिसणार नाही. काशीला गेलं तरी देव दिसणार नाही. पुण्य केलं तरी देव दिसणार नाही. त्याला हाच उपाय. वृत्ती ठिकाणावर आणाव्या लागतात. त्या ठिकाणावर कशा येतील ते सांगते. आपण झोपलो मग स्वस्थ वेळ असते. कोणाचा गलबला नसतो. तेव्हा संसार चिंतन काही करू नये. आपण कोण? आपला देह कसा आहे? त्यात कशी यंत्र आहेत? आपला श्वास कसा होतो? हे शरीर कसं बनतं? त्यात कोणती तत्त्व चांगली आहेत? वाईट तत्त्व कोणती आहेत? आपल्या डोळ्यात कशा बाहुल्या आहेत? शरीरात कसा वारा राहतो? शरीराला कशी चालना आहे? झोपलो म्हणजे आत्मा कुठे जातो? इत्यादी विचार आले पाहिजेत. आपण स्वस्थ असलो म्हणजे आपली शरीरस्थिती पाहत राहावी. देहाचा सिनेमा पाहत राहावं. मग असं वाटतं, काय हा जोंजार आहे? मला रामदर्शन कधी होईल? असा मनाला ध्यास लागतो. ही युक्ती करून पहा. मी खोटं सांगत नाही. संसार चिंता बिलकुल मनात आणू नये. संसारावर मन गेलं मग पुढे कोण कोण गेलं ती चित्र नजरेसमोर आणावी. युक्ती आहे ती. ती माणसं मेली म्हणून रडू नये. अरे, मी असाच मरणार असा विचार हृदयावर ठसवावा आणि संसार खुशाल करावा. संसारात लबाडी करू नका. आपण म्हणतो लबाडीशिवाय कसं चालेल? चालतं, पूर्णपणे चालतं. तुम्हाला साठाच पाहिजे तर कसं चालणार? तात्पुरती लबाडी करावी. तीसुद्धा मार्मिक लबाडी करू नये. मार्मिक लबाडी म्हणजे मर्मावर घाव घालणारी किंवा हृदयावर जखम करणारी. दया ठेवून करावी. झोपेचं ठिकाण ध्यान लावण्याचं असतं. 1 तासच ध्यान लावा. ते खरं ध्यान असतं. तेव्हा जर कोण बोललं तर त्याचा कंटाळा येतो. आपल्याला राग येतो. झोपेअंती खरं ध्यान लावा. संसार चिंतन करू नका. मेली कोण
त्यांनी काय नेलं तेच आपण नेणार हे ध्यान करा. मग खरं अध्यात्म अनुभवता येतं. हाती घेतली जपमाळ तर का राम भेटेल? उलट आळस येतो. देव सांगतो हिशोब कर. देवाचा राग येतो मला. हिशोब करायला बसलं मग कोण रडलं, पाखरू ओरडलं हे ध्यान तेव्हा स्वस्थता नसते. देवच ते त्यांचं ऐकलं पाहिजे म्हणून ऐकते. ध्यान खरं झोपल्यानंतरच. काम करताना सुद्धा हाच विचार करावा. आजपर्यंत जे मेले तसेच आपण मरणार. हे शरीर पडणार. याचा उपयोग काय करावा हे कोण विचारित नाही देवाला. माझी मुलं जगतील, माझी मुलं कशी आहेत तो ध्यास करू नये. व्हायचं असेल ते होईल. बेफिकीर राहा. बघा चांगलं होतं की वाईट होतं ते. देव काय सांगणार आपल्या बापाच्या घरचं. आपण काय जिंदगानी मिळवली तीच पुढे करणार. रिकामा त्या देवाचा मोठेपणा कशाला पाहिजे.